श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे आणि सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि ब्रह्मांड नायक गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. धरतीवरती जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते ते श्री स्वामी समर्थ महाराज. साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीही तोडले नाहीत. जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यामुळे आज कित्येक वर्ष उलटूनही येथे आपल्या जडमाणसात ईश्वर रूपाने श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत. माझ्या बाळा, लक्षपूर्वक ऐक. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही धर्म करता तेव्हा आम्हाकडे विविध गोष्टींची मागणी करता, त्यांच्या अपेक्षा करता, तेव्हा आम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी न मागता देत असतो. आयुष्यात कशीही वेळ येऊ द्या, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी. कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर ते देखील ते सर्वजण मिळून घेतात. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच उद्याचे दिवस चांगले देखील येणार असतात. पण आपण फक्त आपले कर्म करायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काय सांगता येत नाही त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही या जन्मात फेडत आहात. आपले कर्म हीच आपली खरी ओळख, वेगळेपण निर्माण करत असते. नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्ती इथे आज आहेत. जर निर्धारित ध्येय प्राप्त करत असताना पराभव झाला तर आपले ध्येय बदलू नका. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण टाकलेली रणनीती बदला. कर्म करणे आपल्या हातात आहे. त्याची फळ द्यायची की नाही, तसेच कधी द्यायचे आणि किती द्यायचे हे प्रकृतीच्या हातात आहे. एखाद्याला चुकी केल्याबद्दल समोरासमोर तोंडाने बोलून माफी द्यायला एक क्षणसुद्धा आपणास लागत नसतो. पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीस मनापासून माफ करायला आपले अर्धे आयुष्य निघून जात असते. कोणाचे वाईट काम करायला कुठलीही मेहनत करावी लागत नसते. ते लगेच होऊन जाते. पण याच ठिकाणी आपण जेव्हा एखाद्याचे चांगले करू पाहतो तेव्हा आपल्याला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते. म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रारही करत नाही. ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. प्रेमानं जोडलेले नाते कधीही तुटत नाही आणि स्वार्थीपणाने जोडलेले नाते कधीच अधिक काळ टिकत नाही. माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो हेच बघणे विसरून जातो. आता आत्मा जन्म घेत नसतो, तो मरत देखील नसतो. त्याला कोणी अगदी जाळू पण शकत नाही, ना पाण्यामध्ये भिजवू शकत नाही. आत्मा हा अमर व अविनाशी आहे. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपणास खूप वाट पाहावी लागत असेल तर समजून जावे की जितके आपण मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपणास प्राप्त होणार आहे. आपला विश्वास नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर असावा, कारण येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्मामुळे बदलत असते.
स्वामींचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात. माझा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा तेव्हा मी लॉर्ड श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार ऐकत असते. आणि फक्त ऐकतच नाही तर ते समजूनही घेते. खरंच शरीरात अगदी ऊर्जा संचारते. काहीतरी वेगळं करण्याची उत्कृष्ट इच्छा मनात निर्माण होते. असं म्हणतात, मनुष्य जन्म हा लाख योनी यानंतर प्राप्त होतो. आता हे खरं आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. ते सर्व स्पीड आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे यावरती तुमचा विश्वास आहे किंवा नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. देव म्हणतात, स्वामी हे साक्षात ईश्वर आहेत. कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा. कारण नियती फक्त कर्माचे फळ देत असते. तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य भोगणार हे सांगत असते. सर्व काही मित्र हे तुमच्यावर अवलंबून असते. प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे. नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फळ नक्कीच देणार आहे. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही धर्म करता तेव्हा आम्हाकडे विविध गोष्टींची मागणी करता, त्यांच्या अपेक्षा करता आणि आम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी न मागता देतो. मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे सुद्धा ठीक नाही. कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात. प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते. मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे. देव म्हणतात, ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसांची साथ पाहिजे. अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक विश्वकल्याणासाठी कार्य करतात. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात, पण वाईट नशीब असणारे लोक जरा चांगलं झालं तर देवाचे स्मरण करतात, त्यांचे आभार मानतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.